आजीवन कष्ट करून स्वकर्तृत्वाच्या बळावर जमवलेली आयुष्यभराची पुंजी विद्यार्थ्यांचे विद्यार्जन सुलभ व्हावे यासाठी दान करून दातृत्वाचा आदर्श निर्माण करणारे आपले प्रभाकर द्वारकानाथ कारखानीस. चला तर जाणूया आपल्या आधारवडाला. श्री प्रभाकर द्वारकानाथ कारखानीस यांचा जन्म 1 जुलै 1928 रोजी खोपोली येथे झाला. त्यांचे पिता श्री द्वारकानाथ राजाराम कारखानीस व मातोश्री इंदिराबाई द्वारकानाथ कारखानीस. 4 पुत्र आणि 7 कन्या असलेल्या या विशाल कारखानीस परिवारात प्रभाकरराव हे सगळ्यात ज्येष्ठ पुत्र. त्यांचे वडील त्या काळी खोपोली येथे टाटा पॉवर हाऊस येथे नोकरीस होते, तर समाजसेवेचा वसा घेतलेल्या त्यांच्या मातोश्री इंदिराबाई कारखानीस या घरी असलेली वडिलोपार्जित शेती पाहत होत्या. त्यांच्या मातोश्री या वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या तेजस्वी व पराक्रमी घराण्यातून होत्या. प्रभाकररावांचे प्राथमिक शिक्षण म्हणजेच इयत्ता 4थी पर्यंतचे शिक्षण खोपोलीत झाले, परंतु तेथे त्या काळी माध्यमिक शिक्षणाची समाधानकारक सोय खोपोली येथे उपलब्ध नव्हती. परंतु आपल्या मुलांनी उच्च शिक्षण प्राप्त करावे अशी शिक्षणाप्रती विलक्षण आस्था असणारे त्यांचे मातापिता यांनी खोपोलीहून अंबरनाथला बिराड हलवले. अशा प्रकारे कारखानीस परिवार हे अंबरनाथमध्ये स्थिरावले. अंबरनाथमध्ये आल्यानंतर प्रभाकररावांचे वडील द्वारकानाथ कारखानीस यांना अंबरनाथ येथील विम्को कंपनीमध्ये वूड डिपार्टमेंटमध्ये नोकरी मिळाली. त्यावेळेस अंबरनाथमध्ये धरमसिंग मोरारजी केमिकल कंपनी होती. त्यांच्या टेकडीवरील बंगल्यात श्री भाऊसाहेब परांजपे यांनी 5वी व 6वीचे वर्ग चालू केले होते. 1936 साली प्रभाकररावांनी तिथे प्रवेश घेतला, परंतु पुढे शाळा 9वी पर्यंतच असल्याने 10वी आणि 11वी साठी कल्याणमधील न्यू हायस्कूल या शाळेत त्यांनी प्रवेश घेतला. कल्याणच्या न्यू हायस्कूलमधून ते मेट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले. पुढे आरे पोद्दार या मुंबई येथील महाविद्यालयात माटुंग्याला त्यांनी प्रवेश घेतला आणि तेव्हा इंजिनवाल्या गाडीमध्ये त्यांना शिडीने चढावे लागत असे, कारण त्या काळी अंबरनाथला साधा प्लॅटफॉर्म सुद्धा नव्हता. अशा प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी पदवी प्राप्त करून बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी मिळवली. तथापि अर्थार्जनापेक्षा विद्यार्जनाकडेच त्यांचा ओढा अधिक होता. नोकरी करता करता त्यांनी व्यासंगी वृत्तीने वाणिज्य क्षेत्रामध्ये संशोधन करून शोध प्रबंधही लिहिला. देशाची फाळणी झाल्याने कापड निर्मिती उद्योगावर झालेल्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणामांचा अभ्यासपूर्ण उहापोह या त्यांच्या 500 पानी प्रबंधात असल्याने मुंबई विश्वविद्यालयाने त्यांना M.Com विथ रिसर्च ही पदवी प्रदान केली. त्यानंतर मुंबई येथील चर्चगेट येथील स्थित गव्हर्नमेंट लॉ कॉलेज शासकीय विधी महाविद्यालय येथे त्यांनी कायद्याची म्हणजेच LLB ही पदवी प्राप्त केली. 29 डिसेंबर 1950 रोजी त्यांचा विवाह झाला आणि स्नेहलता या त्यांच्या सहधर्मचारिणी झाल्या. 1957 मध्ये बँकेच्या प्रशिक्षणासाठी ते चुसान बोटीने इंग्लंडला गेले.
पुढे बँकेने त्यांची नियुक्ती युगांडा देशाची राजधानी असलेल्या कंपाला येथे केली. युगांडामधल्या विद्यापीठातही त्यांनी काही काळ अध्यापन केले. त्यावेळी सत्ता प्रमुख असलेल्या मिल्टन ओबेटो याच्या खास मर्जीतले भारतीय असाही त्यांचा लौकिक होता. त्यामुळे मिल्टन ओबेटोला सत्तेवरून खेचून क्रूरकर्मा इदी आमीन याने जेव्हा आशियाई जनतेची ससेहोलपट सुरू केली तेव्हा प्रभाकर राव मायदेशी परतले. तथापि युगांडा सोडण्यापूर्वी स्थानिक विद्यार्थ्यांना आणि भारतीयांना सर्वेतोपरी सहाय्य करण्यास ते विसरले नाहीत. प्रभाकर रावांचे धाकटे बंधू शरद हे आधीच अमेरिकेमध्ये स्थायिक झाले होते. त्यांनीही मग अमेरिकेचाच रस्ता धरला. पत्नी स्नेहलता आणि पुत्र मोहन यांच्या मदतीने छोटेसे कॉफी शॉप चालवून त्यांनी आपला संसार सुरू केला. प्रभाकर रावांना आपल्या स्वतःच्या कॉफी शॉपमध्ये कप बशा विसळताना जराही कमीपणा वाटत नसे. कालांतराने त्यांना कॅलिफोर्निया राज्यात उत्तम नोकरी मिळाली. त्यांच्या जीवनाला स्थैर्य आले. घरात सून, नातवंडे, आनंदाचे डोही, आनंद तरंग असे उमटत असतानाच त्यांना मातृभूमीची आठवण वारंवार होत असे. अधूनमधून प्रभाकर रावांचे अंबरनाथला येणे होत असे. तेव्हा प्रभाकर रावांचे धाकटे बंधू अरविंदजी कारखानीस हे संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते, तर सचिवपदी श्रीकांतजी देशपांडे सर कार्यभार सांभाळत होते. संस्थेचे अतोनात प्रयत्न सुरू होते की संस्थेचे पदवीपर्यंतचे महाविद्यालय असावे, परंतु महाविद्यालयाला विद्यापीठाची मान्यता म्हणजेच परमनंट ॲफिलिएशन मिळत नव्हते. त्याच दरम्यान अरविंदजी कारखानीस हे अमेरिकेत प्रभाकर रावांना भेटण्यास गेले होते व त्यांच्याकडे मदतीची विनंतीही केली होती व प्रभाकर रावांनी भरीव मदत करण्याचे आश्वासनही दिले होते. शनिवार दिनांक 24 फेब्रुवारी 2001 हाच तो दिवस. दी एज्युकेशन सोसायटीच्या कांसई महाविद्यालयाचा प्रभाकर द्वारकानाथ कारखानीस कला व वाणिज्य महाविद्यालय तसेच महाविद्यालयाच्या ग्रंथालय व वाचन कक्षाचे सौ स्नेहलता प्रभाकर कारखानीस ग्रंथालय व वाचन कक्ष असे नामकरण झाले व हे नामकरण तत्कालीन पालकमंत्री सन्माननीय मधुकररावजी पिचड यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. संस्थेच्या इतिहासातला हा एक सुवर्ण क्षणच जणू. जवळजवळ 60 वर्षांपूर्वी संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालयात इयत्ता 9वी आणि 10वी अशा 2 वर्षात अध्ययन करणारा विद्यार्थी प्रगतीची गरुड झेप घेतो, अमेरिकेसारख्या वैभव संपन्न नगरीत स्थायिक होतो. पण शाळा, बाकावरचे दिवस पिंपळ पानासारखे जपतो. मनाने भरणपोषण करणारा तो काळ, त्या आंबट गोड आठवणी वर्तमानाच्या खिडकीतून न्याहाळतो, कृतज्ञतेने ओलावतो आणि भरघोस मदत संस्थेच्या ज्ञानमातेच्या चरणी अर्पण करतो. संस्थेची अंबरनाथशी आपले नातं अधिक दृढ करतो, कृतार्थ होतो. हे कर्तृत्व संपन्न व्यक्ती म्हणजे सन्माननीय प्रभाकर रावजी कारखानीस. प्रभाकर द्वारकानाथ कारखानीस महाविद्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने कैलासवासी रोहिणीताई बेंद्रे कारखानीस सरांची लहान बहीण त्यांची स्वरचित कविता सादर करते. वंदन करुणी गजाननाला, देवी शारदा सरस्वतीला, पितृतुल्य बंधुराजाला, सरस्वतीच्या उपासकाला, हेडगेवार सभागृही आगळा, संपन्न झाला नामकरण सोहळा, लाभला कारखानीसांना वेगळा, सन्मान कुटुंबियांना निराळा. महाविद्यालय इमारत कक्ष, भाऊच्या दानशूरतेचे लक्ष, स्वप्न साकारले प्रत्यक्ष, आप्तेष्ट मान्यवरांची साक्ष. प्रभाकर कारखानीस महाविद्यालय
कला वाणिज्य शाखेचे आलय, स्नेहल प्रभाकर सुसज्ज ग्रंथालय, कृतार्थतेचा परिपूर्ण मनोदय, कौतुक मिश्रित प्रेमळ नजरा, स्तुती सुमनांच्या अमृतधारा, अभिमानाने उरतो भरला, कृतज्ञतेने स्वर भारावला, दीर्घायुष्य लाभो उभयतांना, लाभावे सुख शांती समाधाना, प्रभुचरणी करी प्रार्थना, गोड करुणी घ्यावी ही वंदना. प्रभाकर रावांचे शैक्षणिक जीवन हे अत्यंत उज्ज्वल व प्रभावी होते, परंतु ते तितकेच खडतर व कष्टमय सुद्धा होते. आपल्यासारख्याच आयुष्याशी झुंजणाऱ्या आणि शिक्षणासाठी कष्ट घेणाऱ्या विद्यार्थ्यांना काही मदत करावी अशी इच्छा त्यांच्या मनात होतीच. त्याच काळात योगायोगाने विद्यार्थी सहाय्यक समितीशी त्यांचा संबंध आला. पुण्यातील वास्तव्यात असताना त्यांना एका मदतनीसाची गरज होती. समितीच्या वसतिगृहातील संदीप तिरकुंडे या विद्यार्थ्याने त्यांना मनापासून मदत केली. अशा विद्यार्थ्यांचा आधार ठरणाऱ्या समितीच्या कामाची त्यांनी माहिती घेतली आणि विद्यार्थी सहाय्यक समितीला तब्बल 1 कोटींची आर्थिक मदतही केली व या मदतीतून साकार झाले PD कारखानीस वसतिगृह. या वसतिगृहात ग्रामीण भागातील 132 विद्यार्थ्यांची आवास निवासाची सोयही झाली. सदर वसतिगृहाचे उद्घाटन दिनांक 26 जानेवारी 2008 रोजी प्रभाकर रावांच्या हस्ते संस्थेचे एक आधारस्तंभ असलेले सन्माननीय प्रतापराव पवार आणि तत्कालीन कार्यकारी विश्वस्त निर्मलाताई पुरंदरे तसेच पुण्याच्या ज्येष्ठ उद्योजिका थर्मॅक्स इंडिया कंपनीच्या अध्यक्षा श्रीमती अनु आगा यांच्या उपस्थितीत पार पडले. प्रभाकर द्वारकानाथ कारखानीस शैक्षणिक कारकीर्द कर्तृत्व संपन्न, समाजशील, प्रचंड जिद्द, ध्येय प्राप्तीची जबरदस्त इच्छा, चिकाटी, परदेशात अध्यापन, व्यावसायिक अनुभव, अमेरिकेसारख्या वैभव संपन्न देशात वास्तव्य करूनही तसेच युरोप, ऑस्ट्रेलिया, चीन, रशिया, अरबस्तान अशा जगातल्या विविध देशांमध्ये भ्रमंती करूनही त्यांना आपल्या मायभूमीचा विसर पडला नाही. आपलं गाव, आपली शिक्षण संस्था समृद्धपणे उभी राहावी व शिक्षणासाठी नवीन पिढीची परवड होऊ नये, तसेच आपण ज्या हाल अपेष्टा सोसल्या त्या इतरांना सोसायला लागू नयेत ही त्यांची कायम तळमळ होती. त्यांनी दी एज्युकेशन सोसायटीला भरघोस मदत देऊन महाविद्यालयाच्या समृद्ध वाटचालीचे दालन उघडले. तसेच अंबरनाथमध्ये तंत्र शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे व अनेक सामाजिक संस्थेमध्ये सक्रिय असलेले प्रभाकर रावांचे धाकटे बंधू श्री अरविंदजी कारखानीस सर त्या काळी उपाध्यक्ष म्हणून कामकाज पाहत होते. त्यांचेही महाविद्यालयाच्या उभारणीत अत्यंत मोलाचे योगदान लाभले. दी एज्युकेशन सोसायटीशी त्यांचे जुळलेले नाते, प्रेम आणि श्रद्धा आजही अबाधित आहे. महाविद्यालयाच्या सुरुवातीच्या काळात अत्यंत मोलाची मदत झाली ती म्हणजे अंबरनाथच्या सावलीमध्ये विसावलेले प्राध्यापक, ज्येष्ठ साहित्यकार सन्माननीय M.V. फाटक सरांचे. दिनांक 12 जुलै 2010 रोजी प्रभाकर रावांनी या जगाचा निरोप घेतला. परंतु दातृत्वाचा एक महान आदर्श आपल्या सर्वांसमोर ठेवला. माणूस हा केवळ पैशाने मोठा होत नसतो, तर तो त्याच्या गुणांमुळे व त्याच्या सामाजिक कार्यामुळे मोठा होत असतो. हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. त्यांचा संपूर्ण जीवन प्रवास आम्हास अखंड प्रेरणा देत राहील. धन्यवाद.
द एज्युकेशन सोसायटी अंबरनाथच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात 1986 साली अध्यक्ष श्री अग्निहोत्री, कार्यवाह श्री सुरेश पाटील, सहकार्यवाह श्री अरविंद कारखानीस व इतर पदाधिकारी यांच्या सहाय्याने व शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य महर्षी म.वी. फाटक यांच्या अखंड व अथक प्रयत्नातून अंबरनाथमध्ये संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय स्थापन झाले. सुरुवातीस ते कांस्य विद्यालयातील एका दुमजली इमारतीत आम्ही सुरू केले. सुरुवातीलाच श्री फाटक सरांकडे प्राचार्यपद दिले व नाममात्र 1 रुपया मानधनावर त्यांनी जवळजवळ 2 वर्ष काम केले. कांस्य शाळेच्या बाजूचा प्लॉट महाविद्यालयासाठी राखून ठेवला होता. तेथे कॉलेजची इमारत बांधण्यासाठी संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अथक प्रयत्न केले. सुरुवातीस आम्ही शहरामधील दानशूर व्यक्ती, बिल्डर, आर्किटेक्ट यांच्याकडून पैसे व इतर बांधकाम साहित्य जमा केले. संस्थेचे कार्यकारिणी सभासद कैलासवासी श्री शरद लगड हे आर्किटेक्ट असल्याने त्यांनीच कॉलेजचा प्लॅन विनामोबदला करून दिला. शाळेचे माजी विद्यार्थी कैलासवासी अजित म्हात्रे यांना इमारतीच्या बांधकामाचे काम अत्यंत माफक भावाने करून दिले. वर्षभरात 4 क्लासरूम व एक ऑफिससाठी जागा व विद्यार्थ्यांसाठी शौचालय एवढे बांधून झाले. मुंबई विद्यापीठाकडून कायम संलग्नता मिळवण्यासाठी वरील जागा ही अत्यंत अपुरी होती. त्यामुळे अधिक वर्गखोल्या, जिमखाना, लायब्ररी, मुलामुलींसाठी कॉमन रूम इत्यादी बऱ्याच गोष्टींची कमतरता असल्यामुळे व ती पूर्ण करण्यासाठी पैशाची खूपच तिघड होती. त्या सुमारास कैलासवासी श्रीकांत देशपांडे हे संस्थेमध्ये कार्यवाह म्हणून काम करत होते व मी उपाध्यक्ष होतो. 1998च्या सुमारास मी अमेरिकेत जाणार होतो. श्रीकांत मला म्हणाला, सर, तुम्ही जातायत तर आपल्या कॉलेजचा काम पूर्ण करण्यासाठी कोणी देणगीदार तिथे मिळतो का पहा. तुमच्या भावांच्या ओळखीने प्रयत्न करा. मी म्हटले, त्यासाठी आपणास प्लॅनची कॉपी व त्यास लागणाऱ्या पैशाचा अंदाज याचे आर्किटेक्टकडून एस्टिमेट काढून द्यावे लागेल व कमीत कमी किती पैसे दिल्यास कॉलेजला नाव देता येईल या सर्व गोष्टीचे एक अपील आपणास तयार करावे लागेल व त्याप्रमाणे आम्ही सर्व तयारी पूर्ण केली. तेथे पोचल्यावर मी प्रभाकरला आमचे अपील व देणगीदारांचे नाव सुचवण्यास सांगितले. तर त्याने म्हणाला, अरे मीच सर्व खर्च करण्यास तयार आहे. आपण कशाला दुसरं मणिगिरा बघायचा. हे ऐकून मला फारच आनंद झाला आणि आमच्या शाळेचा एक माजी विद्यार्थीच पुढे आलेला आहे पाहून मला आणि आमच्या सर्व सभासदांना फारच आनंद झाला. त्याने कामाची प्रगती पाहून पैसे पाठवण्यास सुरुवात केली. सुरुवातीला 5 लाखाचा चेक माझ्याबरोबर दिला होता आणि 2 वर्षात नवीन प्लॅनप्रमाणे वाढीव बांधकाम कॉलेजचा माजी विद्यार्थी संतोष पटेल यांना पूर्ण करण्यास दिले. काम पूर्ण झाल्यानंतर थोड्याच दिवसामध्ये मुंबई विद्यापीठाचे सदस्य येऊन त्यांनी संलग्नतेकरता आमचं अपील ॲक्सेप्ट केलं व त्यानंतर कॉलेजमध्ये पुष्कळच प्रगती होऊ लागली. असते मुलं पण वाढू लागली. सुरुवातीला आमच्या शाळेमध्ये
पाण्याची फारच कमतरता भासत होती. त्यावेळेस माझे गुरु सभागती कैलासवासी लीलाताई कर्वे यांच्याशी मी हा विषय बोललो. तर त्या म्हणाल्या, अहो सर, 2-3 दिवसापूर्वीच आपल्या कृष्ण परिवारातील एका भक्ताने मला पाण्यासाठी पैसे द्यायचे आहेत असे सांगितलेले आहे. मी त्याच्याशी बोलते व तुम्हाला सांगते. त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्याशी बोलून आम्हाला बोअरवेलसाठी व पाईपलाईन टाकण्यासाठी पैशाची व्यवस्था केली. त्यांच्याच हस्ते आम्ही बोअरवेलचे उद्घाटन केले. नंतर महाविद्यालयाचे सर्व स्तरावर प्रगती करण्यास सुरुवात झाली. मराठी वाङ्मय मंडळ, इतिहास संशोधन मंडळ अशा निरनिराळ्या क्षेत्रात कॉलेजचे विद्यार्थी चमकू लागले. सुरुवातीची विद्यार्थी संख्या ही 1986 साली 86 होती, 86 होती. परंतु आमच्या कॉलेजच्या विद्यार्थी संख्या जवळजवळ 2000पर्यंत पोचली. क्रीडा क्षेत्रात तर आमचे विद्यार्थी राष्ट्रीय स्तरापर्यंत पोचू लागले. अशा रीतीने महाविद्यालयाची झालेली प्रगती श्री प्रभाकर कारखानेसांनी त्यांच्या हयातीतच पाहून गेले. 24 फेब्रुवारी 2001 साली महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे माननीय मंत्री श्री मधुकर पिचड यांच्या हस्ते महाविद्यालयाचे नामकरण समारंभ संपन्न झाला होता. आज बरोबर 20 वर्षानंतर या महाविद्यालयाच्या प्राचार्या वंदना पुरव व प्राध्यापिका शुभांगी केदारी व इतर सर्व प्राध्यापक वर्ग यांच्या मदतीने या आठवणीला परत उजाळा देण्याकरता व विद्यार्थ्यांच्या समोर हे मागचे परिश्रम आणण्याकरता त्यांनी केलेली धडपड पाहता ह्या सर्वांचे मी अभिनंदन करत आहे व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देत आहे.